700 रुपये पावशेर केस, 300 रुपये 100 ग्रॅम केस घेणार. ओ केसवाला. पहिला 50 ग्रॅम केस. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथे माझी आजची कामं सगळी निवांतच चालली होती, कारण आज सकाळची शाळा असल्यामुळे नील काय गेलेलं आहे, तनूला सुट्टी आहे. नीलनं रात्री हे बघा बारकानं मला एकट्याला झोपायचं म्हणून एकटाच रूममध्ये झोपला, पण हांतरून काढायचं काय माहीत नाही. तर त्याचं सगळं बेडवरचं वगैरे हांतरून काढलं, बेडशीट वगैरे झाडून आवरलं. आणि आजची माझ्या कामाची सुरुवात इथूनच झालेली आहे. म्हणजे चहा वगैरे सकाळचं थोडंसं किचनमधलं आवरलेलं आहे. त्यानंतर ही रूम आवरली, त्यानंतर झाडू मारलं आणि आता पुसायला घेतलेले. म्हटलं एक एक रूम झाडायची पुसायची असं करतच ठरवलं होतं. व्हरांड्यातलं आणि जिन्याचं वगैरे ते बाहेरचं दारातलं वगैरे काय सकाळ सकाळी मला कधी लवकरच झाडायला लागते, कारण तिथं मी चालीला झोपायलासाठी टाकते. त्यामुळे उठलं की पहिल्यांदा तिथलं झाडून वगैरे घेते. तर इथं बघा पोरं कपडे काढून टाकली की ती जिथं हात जाईल तिथं अडकवलेले असतात. मग मला असं बघून म्हणजे जे धुवायचे असतील ते धुवायला टाकायला लागतात. आणि मग असं झाडू मारताना फरशी पुसतानाच ही कामं माझी चालू असतात. तर ती रूम झाली, त्यानंतर साईडची रूम झाली, व्हरांडा वगैरे सगळा पुसून घेतला. ह्या कामासोबतच माझं किचनमधलं पण थोडंसं चालू होतं. म्हणजे मी आता तिकडे भात ठेवलेला आहे, म्हणजे फरशा पुसत पुसत थोडंफार तिकडलं पण आवरता येईल ह्यासाठी. अजून किचन हॉलमध्ये काय मी झाडलं पण नव्हतं आणि पुसलं पण नव्हतं. इकडे सगळं आवरत होती म्हणून हे आवरलं. त्यानंतर टॉयलेट बाथरूम वगैरे पण साफ करून घेतलं. एकदा मशीन झालेली बेडशीटचं, आता दुसऱ्या वेळेला लावणार. तर ही सगळी कामं माझी एकाच वेळेत ही सगळी आता चालू आहेत. झोपेनं उठलं मग हे असं गडबडीनं म्हणजे सगळी कामं एकाच वेळेत होतील असं नियोजन करायला लागते, तरच लवकर आवरतात. ओ केसवाला. 700 रुपये पावशेर केस, 300 रुपये 100 ग्रॅम केस घेणार. ओ केसवाला. पहिला 50 ग्रॅम केस. आल्यात ना तुमचं आहे. तर आमच्याकडं असं केस घ्यायला पण हल्ली माणूस येते. पहिलं कसं व्हायचं, ते एक हे म्हणजे ते काय म्हणायचं, टिकली म्हणा किंवा ते प्लॅस्टिकचे चहाची गाळणी, छोटेसे डबे किंवा पिना क्लिपा असं त्या बायका घेऊन यायच्या बुट्टीतून. तर त्यांना केस द्यायचं, मग ते केसावर ते विकत द्यायचे असं व्हायचं. पण हल्ली आता हे केस देऊन पैसे देतात असं पण माणसं यायला लागले. पहिलं असं नसायचं. म्हणून म्हटलं बघूया तर म्हणून मी पहिल्यांदाच ह्यांच्याकडे केस दिलेत. 1000 रुपये किलो नव्हे. माझा काटा दीड काटा नाही. मग आईस्क्रीम वाला आहेत ना, 4000 रुपये किलो. आईस्क्रीम वाला आहेत ना, त्यांच्याकडे केस अर्धा किलो पाऊण किलो असतात. त्यांना विचारावं, ते निपाणीत घालतात, त्यांना विचारावं. तर इथं आता किचनमध्ये मी कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतलेला आहे. आणि आता गावरान कोंबडी आणली होती, ती मिठात शिजत घातलेली आहे. तोपर्यंत बाहेर पाणी आलं. मग हॉलमधली आता माझी पुसून झालेली आहे. किचनमधली फरशी पुसायची म्हणत होते, तोपर्यंत पाणी आलं. म्हटलं आता पाण्याचं पहिल्यांदा कामं आवरून घ्यायची. तर इथं आता बाहेरचा जार भरून घेतला, त्यासोबतच घरातलं पण पाणी भरून घेतलं. नंतर इथं कोणीतरी असं प्लॅस्टिकच्या बॉटल वगैरे पाण्याच्या रिकाम्या झालेल्या टाकल्या होत्या. ते सगळा कचरा गोळा करून बकेटमध्ये नेऊन टाकलं. आणि पाणी भरून झाल्यानंतर इथं थोडंसं दार पण मी पाण्यानं धुवून घेतलं. तर किचनमध्ये आज कसं बाजार नाही भरला मग असं कोथिंबीर वगैरे जे लागते ना, ते असं इथून आणलं
किंवा असं फसवतात बघा. आता ही मी कोथिंबीर आणलेली आहे, तुम्हाला दाखवते. तर इथं मी आता एका बाजूला मला जे वाटण्यासाठी कांदा, टोमॅटो, खोबरं वगैरे लागणार होतं ते पण भाजायला ठेवलं आणि म्हटलं आता ते बघत बघत कोथिंबीर निवडून ठेवायची बघ. एकदम अशी छोटी छोटी काडी आहे आणि त्याला कणी ते आता असंच जर एक दिवस जरी ठेवलं ना तरी कोमेजून जाईल. म्हणजे ते औषध मारून ते खडका जमिनीवर कसं उगवलेलं असते तशा पद्धतीची कोथिंबीर होती. अजिबात तिला म्हणजे असं अर्क असं नसल्यासारखंच होतं, असं काठीच होती नुसती आणि फक्त त्याला थोडीशी अशी पानं होती. तर ती तशीच खराब होऊन जाईल म्हणून मी आता ओट्यावर उभं राहूनच ती सगळी निवडून घेतली. त्यानंतर हे सगळं जे मसाला लागणार होता ते भाजून फक्त गार करत ठेवला, कारण अजून माझी देवपूजा करून घ्यायची होती, ती पहिल्यांदा मला करायची होती. तर इथं लक्षात आलं की मी जे मसाल्याचं वाटण करणार होते ते मिक्सरच्या भांड्यात मी परवा शेंगदाण्याचा कूट करून ठेवला होता आणि उरलेलं शेंगदाण्याचा कूट मी तसाच ठेवला होता. तर तो डब्यामध्ये ठेवून दिलं आणि ते थोडंसं कणी पाणी घालून भिजत घातलं आणि मसाला गार होई तोपर्यंत इकडे आता मी देवपूजा पण करून घेतली. देवपूजा झाली त्यासोबतच म्हटलं की नाही लाईट जाईल, कारण लाईटची गॅरंटी नाही, येते लगेच पण सारखी जाते येते असं होते कधी कधी. त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा मिक्सर लावून की नाही वाटण करून घ्यायचं. वाटण करून घेतलं, त्यानंतर फोडणीसाठी कांदा चिरायचा होता, तो कांदा चिरून घेतला. त्यानंतर गावरान कोंबडी आणलेली भाजून, तर ती आता ते सुक्काने रस्सा फोडणीला टाकलेला आणि इथं मला कणी इडलीसाठी तांदूळ भिजत घालायचं होतं. थोडंसं मी जास्तच तांदूळ आणि डाळ घेणार होती उडदाची, कारण मग कसं एकदा पीठ हे करून फ्रीजमध्ये ठेवलं की नाही की खराब पण होत नाही. मग तुम्ही इडली, डोसा, आप्पे असं बनवून पोरांना देऊ शकता नाश्त्याला. म्हणून मी ह्यावेळी की नाही थोडंसं जास्तच तांदूळ आणि डाळ भिजत घालणार होते. ते म्हटलं लक्षात आलं, एकदा राहिलं मी असं म्हणते, आता किती दिवस म्हणायला लागले ना, तर करायचं म्हणते आणि ज्यावेळी भिजत घालायचं असते की नाही त्यावेळी विसरून जाते. म्हणून म्हटलं आता लक्षात आलं आहे तर पहिल्यांदा की नाही ते करून घ्यायचं. म्हणून म्हटलं तांदूळ निवडून असं पाण्यानं पहिल्यांदा धुवून घेतलं, त्यानंतर डाळ आणि तांदूळ मी एकाच पातेल्यात भिजत घालून ठेवलं. आणि आता मी तुम्हाला फोडणीला दिलेलं सुक्कं चिकन आणि रस्सा दाखवते बघा. फोडणीला दिले, अजून थोडंसं आता ग्रेव्ही टाईप व्हायचं आहे, मसाला फक्त घातलेला आहे आणि इथं आता आपला रस्सा पण उकळी आलेला आहे. आणि आता फक्त किचनमधली फरशी पुसायची राहिली होती. आता म्हटलं बसलं आणि नंतर आवरायचं म्हटलं ओटा आणि जी फरशी म्हटलं की नाही की मग नंतर कंटाळा येतो आहे. म्हणून म्हटलं अजून चपात्या करायच्या बाकी आहे, चपातीला पीठ मळून ठेवलेलं आहे. तर ते गॅस अजून रिकामा व्हायचं आहे तोपर्यंत इकडे किचन पण पुसून घेतलं. तोपर्यंत तनूला पण भूक लागली होती म्हणून पटापटा किचन पुसलं, त्यानंतर चपाती करून घेतल्या, त्याला वाढलं. त्यानंतर जी भांडी मसाल्याची वगैरे पडलेली ती पण लगेचच मी घासून घेतली आणि ओटा वगैरे धुवून लगेचच, म्हणजे जवळजवळ माझा अर्धा पाऊण तास, ह्यानंतर काय तास गेला असेल सगळं आवरायला. चला तर ताईनं ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा तोपर्यंत धन्यवाद. पण तुम्हाला जर माझं डेली रुटीनचे व्लॉग जर आवडत असेल तर एक लाईक करा आणि कमेंटमध्ये काय चुकीचं बरोबर काही सल्ले द्यायचे असतील तर तेही तुम्ही देऊ शकता आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर तेही नक्की करा. चला धन्यवाद.